नमस्कार, विदर्भ वार्ता न्यूजवर स्वागत आहे। आजची टॉप हेडलाईन पहा आता। आत्ताच सबस्क्राइब करा विदर्भ वार्ता आणि मिळवा लाईव्ह अपडेट्स। नमस्कार, आज आपण गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आलोय आणि आज 10:20 झाले आहेत। बघू शकता आपण 10:20 झाले आहेत, परंतु कार्यालयातील जे अधिकारी आहेत व कर्मचारी आहेत अजूनही कार्यालयामध्ये आलेले नाही। आपण बघू शकता कार्यालयामध्ये आवक जावक आस्थापना लेखा विभाग आहे। या आस्थापना विभागामध्ये अजून फक्त आणि फक्त एक कंत्राटी कर्मचारी बसलेले आहेत, तिथे अजूनही कोणीच आलेलं नाहीये। एकूण 10:20 झाले। त्याचप्रमाणे आपण जर बघतो इथे कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत कक्ष संरक्षण अधिकाऱ्यांचा कक्ष आहे। या कक्षामध्ये जर आपण बघितला हा कक्ष पूर्णपणे खाली आहे। या कक्षामध्ये अजूनही कुणी आलेलं नाही। म्हणजे गडचिरोली सारख्या एवढ्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आज आपण बघितलं गेलं तर गडचिरोलीमध्ये जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये घडतंय आणि या परिस्थितीमध्ये गडचिरोली सारख्या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराच्या महिलांचे संरक्षण अधिकारी कक्षामध्ये जर कुणीच नसतील तर आज गडचिरोलीवर काय परिस्थिती आहे हे आपल्याला बघणे खरंच खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण पुढे गेलं तर आपण बघू शकता इथे गडचिरोलीच्या त्याच महिला व बाल विकास कार्यालयामध्ये फक्त आणि फक्त 2 ते 3 कर्मचारी आलेले आहेत आणि बाकी सगळे टेबल 10:20 झाले तरी सुद्धा ते सगळे टेबल खाली आहे। आज बाल संरक्षण कक्षामधले अविनाश गुरमुले सर ते सुद्धा नाही आहेत। इकडे बघायला गेलं संरक्षण अधिकारी कवेश्वर लेंगुरे सर ते सुद्धा नाही आहेत। तर आपण म्हणजे किती एक खेदाची बाब आहे हे आपण समजू शकतो। धन्यवाद। काय म्हणता सर? 10:40 झाले गेले बेटू 10:40 झाले आणि आपण अजूनही नाही आले। बाहेरून येता ठीक आहे, पण 10:40 झाले। काय अडचण काय होती तुम्हाला? आपण कुठला विभाग बघता? आस्थापना विभाग। कुठल्या याचं विभागाचं? त्याच्यामध्ये कुठलं डोमेस्टिक व्हायलन्स आहे की काय आपल्याकडे? आस्थापना आहे ना। मग आस्थापनासारखा अतिसंवेदनशील विषयावर जर तुम्ही 10:30 वाजता इथे ऑफिसला येतात आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा ऑफिसला नाही आहेत, मग आम्ही काय सांगायचं आणि लोकांनी काय करायचं? व्हीलचेअरवरून आता येतात आपण। ओके, ठीक आहे, बस 2 मिनिटं। आपण बघू शकता 11:25 झालेले आहेत आणि इथे संरक्षण अधिकारी कक्षामधील संरक्षण अधिकारी श्रीमती R.V. काडे अजूनही ऑफिसच्या टेबलवर बसलेल्या नाही। संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं असता ते ऑफिशियल कामासाठी बाहेर गेलेले आहेत अशी माहिती मिळाली, परंतु ऑफिशियल कामाच्यासाठी बाहेर जात असताना एक नियमानुसार हालचाल बुकात नोंद करणे गरजेचे असते। तसली कसल्याच प्रकारची हालचाल बुकामध्ये नोंद झालेली नाही आणि काडे मॅडम अजूनपर्यंत ऑफिसला आलेले नाही। विदर्भ वार्ता न्यूजसह राकेश मंगेलवार, गडचिरोली।